आणि जनतेची तिजोरी लुटू नका, एवढंच मला या दावतच्या निमित्तानं सांगायचं आहे. राऊत साहेब, एकनाथ शिंदे दिल्लीत गेलेले आहेत, भाजप नेत्यांशी बैठक झालेली आहे. तुमच्याकडे काय आतली माहिती आहे का? माझ्याकडे आतली माहिती खूप आहे. आतली माहिती इतकीच आहे की शिंदेना कोणी धूप घालत नाही मेयरपदासाठी. आणि मुंबईच्या मेयरपदासाठी प्रथमच इतिहासामध्ये शिवसेना म्हणून घेणाऱ्यांना, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणाऱ्यांना दिल्लीत जाऊन गुजराती नेत्यांच्या पायाशी बसावं लागतं आहे. याच्यासारखं अपमानास्पद दुसरी गोष्ट मला दिसत नाही. पण एक आहे की ते म्हणू शकतात ना, त्यांच्याकडे आकडा आहे असं दिसतोय. राऊतसाहेब, कल्याण डोंबिवली महापालिकेतली स्थिती दिवसेंदिवस विचित्र होताना दिसते आहे. तुमचे 2 नगरसेवक यापूर्वी नॉट रिचेबल होते, आणखी 2 नगरसेवक आणि प्रत्येकावरती कायदेशीर कारवाई सुरू आहे. जे गट बनवण्यासाठी उपस्थित राहत नाही आहेत त्यांच्यावर अपात्रतेच्या संदर्भातली कारवाई सुरू आहे आणि ती कारवाई यशस्वी होईल. मग ते कुठे गेलेले असू द्यात. जर ते मशालीवर निवडून आलेले आहेत आणि पक्षाची आचारसंहिता पाळत नसतील, निवडणूक आयोगाचे नियम पाळत नसतील, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पण राऊतसाहेब, मनसेचा असा दावा आहे की ते आमचे पदाधिकारी आहेत, निवडून आले आहेत मशाल चिन्ह, मग आले ना. आणि जी माहिती मिळते की ते मनसेकडे आहे. बघा, कोणी कुठून कोणाचे असले तरीही ते मशालीवर निवडून आले. आता शिंदेंकडे गेलेले सगळेच लोक आमचे आहेत ना, मूळचे. आता ते त्यांच्या चिन्हावर निवडून आले ना असलेल्या. भाजपमध्ये अर्धे काँग्रेसचे लोक आहेत किंवा राष्ट्रवादीचे लोक आहेत. आता ते त्यांच्या चिन्हावर निवडून आले म्हणून शरद पवार त्यांना परत आपल्याकडे बोलवणार आहेत का? असं होत नाही. काही गोष्टी या नैतिकतेला आणि नीतिमत्तेला आणि कायद्याला धरूनच करायच्या असतात. ते डिस्क्वालिफाय होतील. बाळासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे सुरुवातीचे 1 वर्ष का होईना आम्हाला महापौर पद द्या अशा प्रकारची मागणी सेनेचे नेते हे भाजपसोबत करू द्या ना त्यांना हक्क काय करण्याचा. अमित शहाचा पक्ष आहे. अमित शहाच्या पक्षाने मागणी केली तर ती मागणी पुरवली जाते काय पाहावं लागेल ना. पण त्यांना सारखं हात पसरावे लागते, झोळी पसरावी लागते. हे महाराष्ट्र बघतो आहे. बाळासाहेबांचं नाव घेऊ नका. बाळासाहेबांच्या शताब्दीशी तुमचा काही संबंध नाही. लक्षात घ्या. तुम्ही भाजपचं शेण खाल्लेलं आहे गद्दारी करून, तर त्या तोंडानं तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेऊ नका, एवढंच मी सांगेन. महाराष्ट्रातल्या भाजपच्या काही नेत्यांनी जेव्हा काल